कोल्हापूर येथील विशालगड येथील मुस्लिम समाजांना टार्गेट करणे, घर जाळणे, गाड्या जाळणे, महिला लेकरांना मारहाण करणे, मस्जिदीचा अवमान करणे, गोरगरिबांचे संसार उघड्यावर पाडणाऱ्या समाजकंटकांनो, तुमच्या या नासक्या वृत्तीचा मुस्लिम एकताच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो। यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला जेलमध्ये टाका। मला महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील विचारायचं आहे की मुस्लिम समाजाने गल्ली ते दिल्ली तुम्हाला भरभरून मतं दिले, तुम्ही विशालगड येथे झालेल्या मुस्लिमावर अन्यायाच्या विरोधात एकही शब्द बोललेले नाही। असो, भविष्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, यामध्ये मुस्लिम एकता, MIM, वंचित आघाडी, समाजवादी पार्टी, पॅन्थर सेना व आरोग्यविषयक जे काही लोक संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत आहेत, असे लोक पण एकत्र येऊ शकतात। तर विचार करा, मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने वक्तव्य केलेले नाही। असो, शेवटी मी मुस्लिम समाजाच्या तरुणांना, माझ्या आया बहिणींना, वडीलधाऱ्यांना एकच विनंती करतो, आपल्या मुलांना शिक्षण द्या, जेणेकरून आपले मुलं येणाऱ्या संकटांना तोंड देतील व आपल्या न्याय व हक्काची लढाई लढतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।